नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण इंग्लिशमधून बोलण्यासाठी भविष्यकाळाचा वापर सोप्या पद्धतीने कसा करायचा ते बघणार आहोत। तर भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स। मी या ठिकाणी ही विल असं लिहिलेलं आहे। तर ही विलचा अर्थ होतो तो करेल किंवा तो असेल, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तो करेल म्हणजे काय, तर काहीतरी क्रिया करेल। इथं करेलचा अर्थ होतो ही विल डू, पण कोणती तरी क्रिया करेल। जसं की या ठिकाणी ही विल गो असेल तर तो जाईल, म्हणजे तो जाण्याची क्रिया करेल, नाही का। जसं की ही विल रन तर तो धावण्याची क्रिया करेल। ही विल आस्क, जर मी या ठिकाणी लिहिले रन, ही विल आस्क तो विचारेल। ही विल प्ले तो खेळेल। ही विल राईट तो लिहेल। तर अशा पद्धतीने तो लिहिण्याची क्रिया करेल। ही विल आस्क तो विचारण्याची क्रिया करेल, ठीक आहे। तर विलचा अर्थ असेल पण होतो आणि ही म्हणजे तो। तर आपल्याला जेव्हा जेव्हा करेल किंवा असेल, अजून एक आहे तो म्हणजे राहील, हा आपण रीतिवाचक काळामध्ये घेणार आहोत। हे तीन शब्द आपल्याला जेव्हा बोलायचे असतील त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला ही विलने सुरुवात करायची। जर तो असेल तर या ठिकाणी सर्वनाम किंवा क्रिया वाक्याच्या जो सुरुवातीचा जो शब्द आहे करता, तो बदलू शकतो। ही असेल, शी असेल, आय असेल, वी असेल, दे असेल, इट असेल, एखाद्याचं नाव असेल, नाही का। तर जसं की ही विल, आय विल, यू विल, दे विल, शी विल, नाही का। राम असेल तर राम विल, एखाद्याचं नाव असेल तर हे आपल्याला पाठ करून घ्यायचं आहे। आपण आज ही विल बघणार आहोत उदाहरणाच्या स्वरूपामध्ये। मग ही विल आपलं पाठ केलं तर त्याच्यानंतर पहिला जो प्रकार आहे भविष्यकाळाचा, तो आहे साधा भविष्यकाळ। मग ही विल गो, ही विल हे तर आपलं पाठच आहे, हे आपण सांगतोय। आणि त्याच्यानंतर डायरेक्ट गो, ही विल गो म्हणजे काय, तो जाईल। त्याच्यानंतर ही विल रन तो धावेल। ही विल आस्क तो विचारेल। ही विल प्ले तो खेळेल। ही विल राईट तो लिहेल। तर अशा पद्धतीने हे साध्या भविष्य काळामध्ये अशा पद्धतीने आपण वाक्य बोलू शकतो। त्याच्यानंतर आहे मित्रांनो बी, आणि या ठिकाणी गोचं आयएनजी रूप आहे। गो या क्रियापदाला जर आयएनजी लावलं तर या ठिकाणी ही विल बी गोइंग। तर गोइंगच्या आधी तुम्हाला बी वापरायचं आहे। हा आहे तुमचा चालू भविष्यकाळ, किंवा ज्याला आपण अपूर्ण भविष्यकाळ पण म्हणतो, किंवा त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, किंवा त्याला फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात। कारण इथं जाण्याची क्रिया चालू आहे, तर जाण्याची क्रिया संपलेली नाही आहे आणि सुरुवात करायची पण बाकी नाही, तर ती सुरू आहे, म्हणून ही विल बी गोइंग। मग आता ही विल बी गोइंग असेल तर या ठिकाणी होईल ही विल बी रनिंग, या ठिकाणी होईल ही विल बी आस्किंग, ही विल बी प्लेइंग, ठीक आहे, ही विल बी रायटिंग। तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी वर्ब जर आपण बदललं तर याचा अर्थ होतो तो जात असेल। ही विल बी रनिंगचा अर्थ होतो तो जात असेल। ही विल बी रनिंग तो खेळत असेल। ही विल बी गोइंग तो जात असेल। ही विल बी आस्किंग तो विचारत असेल, म्हणजे विचारण्याची क्रिया त्याची सुरू आहे, संपलेली नाही। ही विल बी प्लेइंग तो खेळत असेल। तर या ठिकाणी बघा असेलचा आपण प्रयोग केलाय। पहिल्या साध्या भविष्यकाळामध्ये आपण करेल, कुठली तरी क्रिया करेल त्याचा प्रयोग केलेला आहे। पुढचा आहे मित्रांनो, हे तर पाठच करायचंय ही विल, आणि मग आपल्याला म्हणायचंय हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप। याला आपण क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे। या ठिकाणी गो हे क्रियापदाचं पहिलं रूप, वेंट हे क्रियापदाचं दुसरं रूप, आणि गॉन हे क्रियापदाचं तिसरं रूप आपण घेतलेलं आहे। सो ही विल हॅव गॉन, ही विल हॅव गॉन तो गेला असेल। ही विल हॅव रन, रनचं दुसरं रूप रॅन आहे, तिसरं रूप पण रनच येतं म्हणून रन। ही विल हॅव रन। ही विल हॅव आस्क्ड, ही विल हॅव प्लेड, ही विल हॅव रिटर्न, ही विल हॅव रिटर्न। याचा अर्थ होतो की त्याने तो गेला असेल। ही विल हॅव रन तो धावला असेल। ही विल हॅव आस्क्ड त्याने विचारलं असेल।
ही विल हॅव प्लेड, तो खेळला असेल. ही विल हॅव रिटन, त्याने लिहिलं असेल. मित्रांनो, या ठिकाणी हीचा अर्थ तो होतो, पण आपण जेव्हा त्याने पण म्हणतो, जसं की त्याने लिहिलं असेल, जेव्हा लिहिणे हे क्रियापद आहे, तर मराठीमध्ये क्रियापदाच्या रूपावरून ह्या कर्त्यामध्ये बदल होतो. जसं की लिहिले, तो त्याने लिहिलं असेल आपण म्हणतो, म्हणून इथं रिटन आहे. पण खेळण्याच्या बाबतीत खेळणे हे जर क्रियापद असेल तर तो खेळला असेल, त्याने खेळलं असेल असं आपण म्हणत नाही. हे मराठीच्या व्याकरणाचे नियम आहेत की क्रियापद बदललं की त्या ठिकाणी कर्त्यामध्ये बदल होतो. परंतु इंग्रजीमध्ये आपल्याला त्याने जरी असेल, त्याने लिहिलं असेल तरी ही विल रिटर्न, आणि तो गेला असेल तरी सुद्धा ही विल गॉन, ही विल हॅव गॉन आणि ही विल हॅव रिटर्न. तर कर्त्यामध्ये जरी मराठीमध्ये असा तो आणि त्याने असा बदल होतो, इंग्रजीमध्ये तो बदल होत नाही. त्याने जरी असेल तरी तुम्हाला हीच घ्यायचंय, नाही का, आणि तो जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला हीच घ्यायचंय. इकडे आपण बऱ्याच वेळेला कन्फ्यूज होतो, कारण आपण काय शिकलेलो असतो की हीचा अर्थ तो होतो. ठीक आहे, मग तो धावला असेल, ठीक आहे, ही विल हॅव रन, नाही का, तो खेळला असेल, ही विल हॅव प्लेड. पण त्याने लिहिलं असेल असं आपण म्हणतो, तो लिहिला असेल असं नाही म्हणत. मराठीचे नियम वेगळे आहेत ग्रामरचे आणि इंग्लिश मधले वेगळे आहेत. पण इंग्लिश मध्ये आपल्याला फक्त एकच आहे, मराठीमध्ये जरी दोन आले तरी आपल्याला इंग्रजीमध्ये एक आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्ण भविष्यकाळ हा जो आहे, पूर्ण भविष्यकाळ मध्ये मराठीमध्ये आपण त्याने हा करता घेतो, तो नाही घेत. पण इंग्लिशमध्ये फक्त आपल्याला हीच घ्यायचं आहे, म्हणजे एकच घ्यायचंय. उलट इंग्लिशमध्ये सोपं आहे, हे मला सांगायचंय. तर या ठिकाणी मित्रांनो, हा झाला तुमचा पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळमध्ये आपण एखादी भविष्यकाळातली क्रिया ती पूर्ण झालेली असेल हे दाखवत असतो. ठीक आहे, तो गेला असेल, तो धावला असेल, त्याने विचारलं असेल, तो खेळला असेल, त्याने लिहिलं असेल. त्याच्यानंतर आहे पुढचा रीतिवाचक काळ. तर रीतिवाचक काळमध्ये मित्रांनो, आपण भविष्य काळामध्ये एखादा क्रिया होतच राहील, कोणाकडून तरी राहील हा शब्द या ठिकाणी आपण वापरणार आहोत. तो त्या ठिकाणी आपण काळ वापरत असतो, जेव्हा राहील या अर्थाने आपल्याला सांगायचं असतं. जसं की तो जात राहील, ही विल हॅव बीन गोईंग. तर मित्रांनो, या ठिकाणी ही विल हॅव बीन गोईंग. तर आपल्याला इथं प्रेझेंट पार्टिसिपल वापरायचं आहे, म्हणजे क्रियापदाचं आयएनजी वालं रूप. ही विल हॅव बीन रनिंग, तो धावत राहील. ही विल हॅव बीन आस्किंग, तो विचारत राहील. ही विल हॅव बीन प्लेइंग, तो धावत राहील, तो खेळत राहील. तर मित्रांनो, जेव्हा जेव्हा तो खेळत राहील, ही विल हॅव बीन प्लेइंग, तर याला आपण दुसऱ्या अर्थाने पण म्हणू शकतो, तो खेळत आलेला असेल. तो जात आलेला असेल, ही विल हॅव बीन गोईंग. तो धावत आलेला असेल, ही विल हॅव बीन रनिंग. तो विचारत आलेला असेल, ही विल हॅव बीन आस्किंग. तो खेळत आलेला असेल, ही विल हॅव बीन प्लेइंग. खेळत आलेला असेल किंवा खेळत राहील, या दोन्ही अर्थाचा एकच वाक्य आहे मित्रांनो या ठिकाणी. तर आपण सुरुवातीला हे जे काळ बघितले मित्रांनो, आता ही विल च्या नंतर अशा पद्धतीची रचना आपल्याला पाठ करायची आहे. जसं की असेल ही विल गो, म्हणजे तो जाईल. आता ह्या साध्या भूतकाळामध्ये, साध्या भविष्य काळामध्ये आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल, ही विल गो म्हणजे तो जाईल. जर आपण प्रश्न केला त्याचा, पहिला आपण स्टेटमेंट बघितलं की ही विल गो, मग आपण त्याचा प्रश्न पण करू शकतो ही विल गोचा, की तो जाईल का. ठीक आहे सर, याला आपण उलट करायचंय, विल ही गो, याला उलट करायचंय आणि मग व्हर्ब लावायचंय, विल ही गो. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, विल ही गो, तर तुमचा झाला प्रश्न. ही विल रन, तो धावेल, तो धावेल का. विल ही रन. ही विल आस्क, तो विचारेल का. विल ही आस्क. ही विल प्ले, तो खेळेल का. विल ही प्ले. ही विल राईट, तो लिहील का. तर विल ही राईट. तर मित्रांनो, पहिला आपण बघितलं स्टेटमेंट, त्याच्यानंतर आपण दुसरं बघितलं त्याच वाक्याचा प्रश्न साध्या भविष्य काळामध्ये. ठीक आहे, विल ही केलं की त्याचा प्रश्न बनतो, विल ही गो त्याचा प्रश्न बनतो. आता ही विल गो, तो जाईल, आणि तो नाही जाईल म्हणजे तो नाही जाणार, असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर ही विल नॉट गो. मग ही विल नॉट गो, याला
विलच्या नंतर आपल्याला नॉट लावायचं आहे. ठीक आहे, विलच्या नंतर नॉट लावायचं आहे, ते पण आपण समजून घेऊया. ही विल नॉट गो. बघा, ही विल नॉट गो, तो नाही जाणार. ही विल नॉट रन, तो नाही धावणार. ही विल नॉट आस्क, तो नाही विचारणार. ही विल नॉट प्ले, तो नाही खेळणार. ही विल नॉट राईट, तो नाही लिहिणार किंवा तो नाही लिहेल किंवा तो नाही खेळेल. अशा पद्धतीने आपण नॉट जर वापरला तर आपण तिसरं वाक्य बनवलं. पहिलं स्टेटमेंट जसं ही विल गो, दुसरं विल ही गो, तिसरं ही विल नॉट गो. ठीक आहे, ही विल नॉट गो. तर चौथं जे आहे मित्रांनो, निगेटिव्हचं सुद्धा आपण प्रश्न बनवू शकतो. तो नाही जाणार का? आता ही विल नॉटचं जे आहे मित्रांनो, आता मी या ठिकाणी एक वाक्य लिहितोय, ही विल नॉट गो. तर विल नॉटचा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे वोंट. तो आहे वोंट. हे वोंट आपण लक्षात ठेवायचंय. विल नॉटच्या ऐवजी आपण शॉर्ट मध्ये वोंट पण म्हणू शकतो. ही विल नॉट गो म्हणजे ही वोंट गो. ही वोंट गो. मग आता जेव्हा जेव्हा आपण ही विल गोचा प्रश्न बनवला, विल ही गो, तर या ठिकाणी सुद्धा निगेटिव्हचा जर प्रश्न असेल ही विल नॉट गोचा, तो नाही जाणार का? मग या ठिकाणी वोंटने सुरुवात होईल. वोंट ही गो. बघा मित्रांनो, वोंट ही गो म्हणजे आपण काय घेतला, विल नॉटला पुढे घेतला आणि हीला नंतर घेतलेला आहे. म्हणजे जसं विल ही गो, विल ही गो, तो जाईल का? ठीक आहे, तर या ठिकाणी आपण विल आणि हीच्या मध्ये नॉट टाकलेला आहे. विल नॉट ही गो हे पण बरोबर आहे, पण आपण विल नॉटच्या ऐवजी काय म्हणतोय, वोंट ही गो. तर मित्रांनो, साध्या भविष्य काळात आपण 4 प्रकारे बोलू शकतो. एक स्टेटमेंट, दुसरं वर्बल, तिसरं निगेटिव्ह आणि त्याचं वर्बलचं पण निगेटिव्ह. म्हणजे ही विल गो, विल ही गो, ही विल नॉट गो, वोंट ही गो, हे 4 वाक्य मित्रांनो. मग आपल्याला हे 4 वाक्य केव्हा आपल्याला फास्ट बोलता येतील? तर सोपं आहे. जो आपण पहिला काळ जो बघितलाय, हा जो पहिला काळ बघितला मित्रांनो, साधा भविष्यकाळ, त्याचं सूत्र आपल्याला पाठ पाहिजे. जसं की ही विल आहे. ही विल म्हणजे या ठिकाणी काय आहे, आपला हा सब्जेक्ट आहे. बघा, ही विल म्हणजे हा या ठिकाणी मी सब्जेक्ट असं लिहितो, सब्जेक्ट नंतर विल. ठीक आहे, तर बघा या सब्जेक्ट प्लस विलच्या नंतर आपण घेतलेला आहे V1. हा तुमचा झाला फॉर्म्युला साध्या भविष्य काळामध्ये वाक्य तयार करण्याचं. सब्जेक्ट प्लस विल प्लस V1. आणि मग याच्यामध्ये आपण नॉट टाकून प्रश्न या ठिकाणी नॉट टाकून निगेटिव्ह बनवू शकतो. विलला जर सुरुवातीला घेतला तर तो प्रश्न बनेल, वर्बल क्वेश्चन बनेल. त्याच्यानंतर आपण नॉट टाकून निगेटिव्हचा पण प्रश्न बनवू शकतो. विल नॉट आधी घेऊन सुद्धा आपण वोंट ही गो हा सुद्धा एक प्रश्न बनवू शकतो. तर या पद्धतीने मित्रांनो आपण अशा पद्धतीचे हे जे वाक्य आहेत, जसं की ही विल रन, ही विल नॉट रन, विल ही रन, वोंट ही रन, ही विल आस्क, ही विल नॉट आस्क, नाही का, वोंट ही आस्क, विल ही आस्क, ही विल प्ले, त्याचा प्रश्न, विल ही प्ले, ही विल नॉट प्ले, वोंट ही प्ले, ही विल राईट, विल ही राईट, तो लिहेल का, ही विल नॉट राईट, तो नाही लिहिणार, तो नाही लिहिणार का, वोंट ही राईट. तर मित्रांनो, हे चार प्रकारचे वाक्य जे आहेत हे आपल्याला बनवता आलेच पाहिजेत साध्या भविष्य काळामध्ये. तर ते येण्यासाठी आपल्याला सब्जेक्ट प्लस विल त्याच्यानंतर V1 हा फॉर्म्युला पाठच पाहिजे. आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येईल. मग तुम्हाला त्याच्यामध्ये बदल करून हे 4 प्रकार बोलता येतील. तर तुम्ही आजपासून ही विलच्या नंतर डायरेक्ट वर्ब, जसं की ही विल गो, सोपे वर्ब घ्या. जसं मी लिहिलेलं आहे, रन, आस्क, प्ले, राईट, आस्क, डू. तर अशा पद्धतीचे सोपे वर्ब अगोदर तुम्ही बोलण्यासाठी प्रॅक्टिस करायला घ्यायला पाहिजे. जसं की ही विल गो, विल ही गो, ही विल नॉट गो, वोंट ही गो, हे 4 वाक्य तुम्ही बघा. त्याच्यानंतर आता बघूया आपण चालू भविष्य काळामध्ये. ही विल बी गोइंग, तो जात असेल का, विल ही बी गोइंग. आता सुरुवातीला इथं सुद्धा आपण विल ही, इकडे सुद्धा उलट करायचंय, विल ही बी गोइंग, इथं झाला तुमचा प्रश्न. ही विल बी रनिंग, तो धावत असेल, विल ही बी रनिंग, तो धावत असेल का. ही विल बी आस्किंग, तो विचारत असेल का, विल ही बी आस्किंग, तो विचारत असेल का. पुढचा आहे ही विल बी प्लेइंग, तो खेळत असेल का, विल ही बी प्लेइंग.
बघा 2 वाक्य लगेच आपले इथं पाठ झालेले आहेत आणि हे पाठ करायचे आहेत मित्रांनो आणि पाठ करूनच आपल्याला बोलायचे आहेत. त्याच्यानंतर आहे 2 बघितले आपण. पहिलं म्हणजे स्टेटमेंट, विधानार्थी वाक्य. त्याच्यानंतर आपण बघितलं प्रश्न, जसं की विल ही ने प्रश्न होतो. जर ही विल ने वाक्य बनत असेल तर विल ही ने प्रश्न होतो. एवढंच लक्षात ठेवायचं, उलटं करायचंय. म्हणून मी तुम्हाला स्टेटमेंटच्या नंतर लगेच प्रश्न बनवायला सांगतोय. त्याच्यानंतर त्याच स्टेटमेंटचं निगेटिव्ह करायचंय. म्हणजे ही विलच्या नंतर नॉट टाकायचंय. ही विल नॉट बी गोइंग. इथं जर आपण नॉट टाकलं, ही विल नॉट बी गोइंग, तो नाही जात असेल, तो नाही जात असेल. ही विल नॉट बी रनिंग, तो नाही धावत असेल. ही विल नॉट बी आस्किंग, तो नाही विचारत असेल. ही विल नॉट बी प्लेइंग, तो नाही खेळत असेल. ही विल नॉट बी डुईंग, तो नाही करत असेल. ही विल नॉट बी स्पीकिंग, तो नाही बोलत असेल. ही विल नॉट बी लिसनिंग, तो नाही ऐकत असेल. ही विल नॉट बी वॉचिंग, तो नाही बघत असेल. तर मित्रांनो नॉट टाकून सुद्धा आता या ठिकाणी तुम्हाला जर प्रश्न बनवायचा असेल तर सुरुवातीला वोंट घ्यायचा आहे, कारण विल ही ने प्रश्न बनतो. तो नाही जात असेल, मग तो नाही जात असेल का असं जर मला म्हणायचं असेल तर वोंट ने सुरुवात होते. वोंट ही बी गोइंग, झाला तुमचा प्रश्न. कारण विल ही आपण प्रश्नामध्ये घेत असतो, विल ही. पण आपल्याला निगेटिव्ह प्रश्न विचारायचा आहे, तो नाही जात आहे का, तर नॉट जो आहे तो विलच्या सोबत येणार आहे. म्हणून याला विल नॉटचा आपण काय लिहिला, वोंट. आणि विलच्या नंतर उलट ही विलचं, विल ही तर करायचंच आहे आपल्याला, परंतु मध्ये नॉट टाकलेला आहे आपण. मग वोंट ही बी गोइंग तर सेमच राहणार आहे. या ठिकाणी चालू काळामध्ये बी गोइंग सेम राहणार आहे. इकडे फक्त वर्ब सेम राहणार आहे V1. इकडे हॅव गॉन सेम राहणार आहे. इकडे हॅव बीन गोइंग हे सेम राहणार आहे. हे 4 प्रकारामधली ही रचना जी आहे याच्यामध्ये बदल होणार नाही. तर वोंट ही बी गोइंग, तो नाही जात आहे का. वोंट ही बी रनिंग, तो नाही धावत आहे का. वोंट ही बी आस्किंग, तो नाही विचारत आहे का. वोंट ही बी प्लेइंग, तर अशा पद्धतीने मित्रांनो तो नाही खेळत आहे का, हे वाक्य आपण बनवू शकतो. तर प्रत्येक काळामध्ये आपण शिकलो की पहिलं स्टेटमेंट, नंतर क्वेश्चन, नंतर निगेटिव्ह. ही विल नॉट बी प्लेइंग, तो नाही खेळत असेल. त्याच्यानंतर वोंट ही बी प्लेइंग, तो नाही खेळत असेल का. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्र आता आपण तो का नाही खेळत असेल असं जर असेल तर आपण इथं व्हाय जोडायचा. वाय वोंट ही बी प्लेइंग, तो का नाही खेळत असेल. वाय वोंट ही बी रनिंग, तो का नाही धावत असेल. वाय वोंट ही बी आस्किंग, तो का नाही विचारत असेल. वाय वोंट ही बी प्लेइंग, तो का नाही खेळत असेल. तो तर खेळत असेल ना, तो का नाही खेळत असेल. जेव्हा आपल्याला अशा पद्धतीची रचना करायची असते त्यावेळेला व्हाय जर तुम्ही आधी जोडला तर तुमचा 5वं वाक्य सुद्धा त्या ठिकाणी तयार होतो मित्रांनो. म्हणजे या 4 प्रकारांमध्ये जर 5 वाक्य बनवले एकाच वर्बचे तर 20 वाक्य तुमचे फक्त फ्युचरचे होतात. आणि याच्या पलीकडे आपण बोलतच नाही मित्रांनो. याच्या पलीकडे जाऊन आपण बोलतच नाही. म्हणजे फक्त फ्युचर टेन्स मध्ये, भविष्य काळामध्ये आपण एका क्रियापदापासून 20 प्रकारचे वाक्य बोलू शकतो, एका क्रियापदापासून. तर हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. हे काळ समजून घेणं महत्वाचं आहे. मग याच्यासाठी जसं तुम्ही सिंपल फ्युचर मध्ये हा फॉर्म्युला समजून घेतला तसंच आपण फ्युचर कंटिन्युअस मध्ये कोणता फॉर्म्युला समजून घेऊ तर तो आपण बघूया. सब्जेक्ट प्लस, या ठिकाणी विल तर आहेच, हा सब्जेक्ट आहे. याच्या जागी आय, वी, यू, दे, ही, शी, इट नेम येतं म्हणून या ठिकाणी सब्जेक्ट म्हणतो. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस विल. आपण आयच्या नंतर शाल वापरतो पण तो सध्या आपण विसरून जाऊ, फक्त विलच घ्यायचा. आयच्या नंतर आपण विल पण वापरतो. ठीक आहे, म्हणून आपण फक्त विल घेऊया. सब्जेक्ट प्लस विल. त्याच्यानंतर काय आलेलं आहे, बी. त्याच्यानंतर वर्ब प्लस ING. हा जो क्रियापद आहे गो त्याला ING आलेला आहे म्हणून मी प्लस मध्ये ING जोडतोय. झालं तुमचं वाक्य. नंतर आपण ऑब्जेक्ट पण जोडू शकतो मित्रांनो. इथं आपण ऑब्जेक्ट पण जोडू शकतो. मी ऑब्जेक्ट जोडत नाही, आपल्याला फक्त बिना ऑब्जेक्टचं पण आपण बोलू शकतो. सोप्यात सोप्या पद्धतीने कसं बोलता येईल ते आपण शिकतोय. सब्जेक्ट प्लस विल प्लस बी, बी प्लस वर्ब प्लस ING. हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ही विल बी गोइंगचा आपण प्रश्न बनवला. तो जात असेल का. विल ही, या विल ही केलं, विल पुढे घेतला, ही नंतर घेतला की तुमचा प्रश्न बनतो. विल ही नक्की का, हो का, करेल का, करत असेल का. तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये रचना असते मित्रांनो, विल ही. ठीक आहे, विल ही बी गोइंग, तो जात असेल का. ठीक आहे, पुन्हा एकदा त्याचा आपण निगेटिव्ह बनवलं, ही विल नॉट बी गोइंग. आणि त्या निगेटिव्हचा प्रश्न, तो नाही जात असेल. त्याचा प्रश्न, तो नाही जात असेल का.
तर त्याचा प्रश्न आहे वोंट ही बी गोइंग. तर मित्रांनो पुढचा प्रकार आहे तो आहे तुमचा पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्यकाळामध्ये काय आहे तर क्रिया झालेली आहे असं आपल्याला भविष्यकाळात दाखवायचंय. उदाहरणार्थ ही विल हॅव गॉन, तो गेला असेल. ही विल हॅव रन, तो धावला असेल. ही विल हॅव आस्क्ड, त्याने विचारलं असेल. ही विल हॅव प्लेड, तो खेळला असेल. ही विल हॅव रिटन, त्याने लिहिलं असेल. ही विल हॅव डन, त्याने केलं असेल. ही विल हॅव कम्प्लिटेड, त्याने पूर्ण केलं असेल, नाही का. ही विल हॅव कम, तो आला असेल. ही विल हॅव रीच्ड, तो पोहोचला असेल. तर मित्रांनो जेव्हा भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट झालेली असेल असं आपल्याला सांगायचं आहे असेल त्यावेळेला आपल्याला पूर्ण भविष्य काळाचा वापर आपल्याला करायचा आहे. मग या ठिकाणी पूर्ण भविष्य काळामधलं आपण पहिलं वाक्य बघितलं ही विल हॅव गॉन. मग आता याला प्रश्न करायचा असेल तर विल ही हॅव गॉन. बघा विल ला आधी घ्यायचंय. विल ही हॅव गॉन, तो गेला असेल का. विल ही हॅव रन, तो धावला असेल का. विल ही हॅव आस्क्ड, तो त्याने विचारलं असेल का. विल ही हॅव प्लेड, तो खेळला असेल का. विल ही हॅव रिटन, त्याने लिहिलं असेल का. तर अशा पद्धतीने दोन प्रकार बघितले. पहिला आहे ही विल हॅव गॉन, दुसरा आहे विल ही हॅव गॉन. त्यालाच उलट करायचंय तर झाला तुमचा प्रश्न. आता ही विल नॉट हॅव गॉन, ही विल नॉट, याला जर तुम्ही नॉट टाकलं तर तुमचं निगेटिव्ह वाक्य झालं. ही विल नॉट हॅव गॉन, तो नाही गेला असेल. ही विल नॉट हॅव रन, तो नाही धावला असेल. ही विल नॉट हॅव आस्क्ड, त्याने नाही विचारलं असेल. ही विल नॉट हॅव प्लेड, तो नाही खेळला असेल. ही विल नॉट हॅव रिटन, त्याने नाही लिहिलं असेल. ही विल नॉट हॅव टोल्ड, त्याने नाही सांगितलं असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने या तिसऱ्या वाक्याचं आपण बघितलं. पहिलं वाक्य स्टेटमेंट, दुसरं वाक्य व्हर्बल, तिसरं वाक्य निगेटिव्ह. आता ही विल नॉट हॅव गॉन, तो नाही गेला असेल. मग तो नाही गेला असेल का, हे सुद्धा एक प्रश्न आहे, निगेटिव्हचा प्रश्न आहे. मग वोंट, सुरुवातीला आपण काय घेणार, वोंट ही हॅव गॉन, तो नाही गेला असेल का. वोंट ही हॅव रन, तो नाही धावला असेल का. वोंट ही हॅव आस्क्ड, त्याने नाही विचारलं असेल का. वोंट ही हॅव प्लेड, तो नाही खेळला असेल का. वोंट ही हॅव रिटन, त्याने नाही लिहिलं असेल का. वोंट ही हॅव रीच्ड, तो नाही पोहोचला असेल का. तर मित्रांनो वोंट ही हॅव कम, तो नाही आला असेल का. तर अशा पद्धतीचे ह्या ठिकाणी मित्रांनो 4 वाक्य आपण बघितले. पुढचा प्रकार आहे रीतिवाचक काळ. रीतिवाचक काळामध्ये आपण जेव्हा बोलत असतो, जसं की आता ही विल हॅव बीन गोइंग, तर तो जात राहील. ही विल हॅव बीन रनिंग, तो धावत राहील. ही विल हॅव बीन आस्किंग, तो विचारत राहील. ही विल हॅव बीन प्लेइंग, तो खेळत राहील. म्हणजेच काय तर तो भविष्य काळात खेळत राहील याचा अर्थ असा होतो तो आता पण खेळत आहे, तो भूतकाळात पण खेळत होता आणि म्हणून आपण म्हणतो की तो राहील. म्हणजे ती जी रीतिवाचक काळ जी आधीच घडत आलेली जी गोष्ट आहे ती आता पण घडते आणि भविष्यात सुद्धा घडत राहील. तर ह्या वाक्यांमध्ये आपण हा प्रकार वापरत असतो ज्याला आपण म्हणतो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजेच रीतिवाचक भविष्यकाळ. तर हा रीतिवाचक भविष्यकाळामध्ये सुद्धा आपण तसे 4 प्रकार कसे बोलायचे ते बघूया. सो ही विल हॅव बीन गोइंग, तो जात राहील. तो जात राहील का. पुन्हा याला उलट करा. विल ही हॅव बीन गोइंग, तो जात राहील का. ठीक आहे. ही विल नॉट हॅव बीन गोइंग, तो नाही जात राहील. ठीक आहे. वोंट, आता तो नाही जात राहील का, तर या ठिकाणी वोंट ही हॅव बीन गोइंग, तो नाही धावत राहील का. वोंट ही हॅव बीन रनिंग, वोंट ही हॅव बीन आस्किंग, वोंट ही हॅव बीन प्लेइंग. तर अशा पद्धतीने हे 4 प्रकार आपण या ठिकाणी मित्रांनो बघितलेले आहेत. तर या 4 प्रकार मध्ये मित्रांनो भविष्य काळामध्ये याच्यासाठी आपण या दोघांचे सूत्र लिहायचे, बाकी राहून गेले ते लिहून घेऊया. फ्युचर परफेक्ट टेन्सचा फॉर्म्युला आहे मित्रांनो सब्जेक्ट प्लस विल प्लस हॅव प्लस V3 आणि मग प्लस ऑब्जेक्ट पण लिहू शकतो, पण मी ऑब्जेक्ट मुद्दामून लिहित नाही. त्याच्यानंतर आहे मित्रांनो याचा फॉर्म्युला रीतिवाचक काळाचा सब्जेक्ट प्लस विल. सब्जेक्ट विल तर सगळीकडे येतोच आहे, आपण बघितलं, हेच आपल्याला पाठ करायचे. भविष्य काळात बोलायचं असेल तर ही विल बोलूनच टाकायचं. शी विल बोलायचं, आय विल बोलायचं, वी विल बोलायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग
साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ आहे का, चालू भविष्यकाळ आहे का, पूर्ण भविष्यकाळ आहे का, रीतिवाचक काळ आहे, हे ठरवायचं. त्याच्यासाठी हे फॉर्म्युला आपल्याला पाठ असायला पाहिजे मित्रांनो. किमान हा फॉर्म्युला पाठ असेल तरी 4 प्रकार कोणते बनतात ते आपल्याला लवकर समजेल. म्हणून सब्जेक्ट प्लस विल, त्याच्यानंतर प्लस हॅव बीन जोडून लिहितोय मी कारण सोबत येतो, आणि मग नंतर वर्ब प्लस ING आहे. तर मित्रांनो आता याचा आपण मराठीत पण एक अर्थ लिहून घेऊया. जसं की ही विल गो आहे, फक्त मी पहिल्या व्हर्बचं लिहून देतोय. ही विल गो म्हणजे तो जाईल, ही विल बी गोइंग तो जात असेल, ही विल हॅव गॉन तो गेला असेल, ही विल हॅव बीन गोइंग तो जात राहील, तो जात राहील, किंवा तो जात आलेला असेल. तो जात आलेला असेल मित्रांनो. मग ह्याच वाक्याचं प्रत्येकाचं तुम्ही निगेटिव्ह व्हर्बल बनवू शकतात, परंतु सूत्र मात्र तेच राहतं मित्रांनो. हे बेसिक आहे. हा फॉर्म्युला आणि हे वाक्य, हा फॉर्म्युला हे वाक्य, हा फॉर्म्युला हे वाक्य, हे बेसिक आहे. याला तुम्ही फिरवून याचे 4-5 प्रकार आपण कसे बनले ते बघितलं. याचे पण 4 प्रकार, याचे पण 4 आणि ह्याचे सुद्धा 4 प्रकार आपण बनवू शकतो मित्रांनो. याच्या आधी आपण प्रेझेंट टेन्सवर सुद्धा काही वाक्य अशा पद्धतीने घेतलेले आहेत, पास्ट टेन्सवर घेतलेले आहेत, आणि त्याच्यानंतर आपण आज फ्युचर टेन्सवर अशा पद्धतीचे वाक्य आपण बनवू शकतो, हे आपण बघितलेले आहे मित्रांनो. तर मित्रांनो इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करत असताना तुम्ही आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर डेली 24 सेंटेन्सेस जे आपण नेहमी बोलतो असे 10 पार्टमध्ये आपण प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते वाक्य आहेत, ते पण तुम्ही बघितले पाहिजेत. आणि इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस जी आहे ही तुम्ही स्वतः बोलून केली पाहिजे. हे वाक्य आपण स्वतः बोलायचं आहे मित्रांनो, स्वतः बोलायचं. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आपल्याला प्रॅक्टिस करण्यासाठी वातावरण नाहीये, कोणी घरामध्ये इंग्लिश बोलण्यासाठी कोणालाच येत नाही, तर मी काय करणार आहे. तर तुम्हाला ह्या पद्धतीने सराव करायचा आहे मित्रांनो. एक वर्ब घ्या, त्याच्यानंतर असे तुम्ही वाक्य बनवा. याचे 4 चौक 16 वाक्य हे बनतात मित्रांनो. त्याच्यानंतर रन पासून तुम्ही 16 वाक्य बनवा, आस्क पासून बनवा, आणि मग हे स्वतः बोलण्याची प्रॅक्टिस करा. आणि फॉर्म्युला समजून घ्या, काळ समजून घ्या. एकदा का जर हे तुम्हाला समजलं, त्याच्यानंतर तुम्हाला फक्त वर्ब चेंज केलं की तुम्ही पटापट वाक्य बोलू शकाल मित्रांनो. तर भेटूया आपण अशाच पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.